जंतर मंतरमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांनी मुलींना लाठ्या मारल्या, मुलांची डोकं फोडली आणि तुम्ही त्यांना देशद्रोही म्हणता, पाकिस्तानी म्हणता. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे गोदी मीडिया आणि सरकारवर प्रचंड चिडले. देवेंद्र फडणवीसने लाच सोडली. मोदी इतका खलनायक, फडणवीस इतका उपखलनायक आणि अमित शहासारखा तडीपार हे जेवढे दिवस या देशामध्ये राज्य करतील तेवढं या देशाचं वाटोळं होईल. इतकं घाणेरडं सरकार मी पाहिलं नाही. जंतर मंतरवर ट्रक भरून दगडं कशाला आणली? निखिल वागळेंकडे पुरावा. नेमकं घडले काय ते सविस्तर पहा. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. आपण मीडियावाल्यांनी यांना एक्सपोज केलं पाहिजे. तर मीडियावाले तुमच्यासारखे प्रश्न विचारतात, हे देशद्रोही आहेत, हे आहेत. तुम्ही त्यांचं खंडन केलं पाहिजे. मीडियाला जनतेच बरोबर राहायला पाहिजे. मीडियानी हे दाखवलं पाहिजे. काल पोलिसांनी जे मारलं मुलांना अत्यंत अमानुषपणे, पोलिसांबरोबर गुंडही होते, त्यांना अशा प्रकारचं तोंडावर मास्क लावायचं कारण काय होतं? नेमप्लेट नव्हत्या आणि मुलींच्या अशा मागून लाठ्या मारल्या, बॅटन्स होते ते मारले, अनेक मुलींची डोकं फुटली, मुलांची डोकं फुटली. म्हणजे यांना दयामाया काही नव्हती आणि हे म्हणतात पाकिस्तानी होते, देशद्रोही होते. देवेंद्र फडणवीस आज म्हणतात, देवेंद्र फडणवीसने लाच सोडलेली आहे. त्यांच्या इतका मोदींनी इतका खलनायक, देवेंद्र फडणवीस इतका उपखलनायक आणि अमित शहा सारखा तडीपार. मी तुम्हाला सांगतो, जेवढे दिवस या देशामध्ये राज्य करतील या देशाचं वाटोळ होईल. मी माझी शापवाणीचा समजा, मी या देशाचा लोकशाही देशाचा एक नागरिक आहे, एक पत्रकार आहे. मी इतकं क्रूर सरकार बघितलं नव्हतं. सगळ्यात घाणेरडं सरकार. देवेंद्र फडणवीसला तर लाज शरम अब्रू राहिलेलं नाही. मुलांनी गोंधळ घातला. मला शिव्या येतात याचं कारण हे आता माणुसकीची हद्द सोडून पुढे चाललेले आहेत. मी सभ्यपणे वागतोय, देवेंद्र फडणवीसांनी त्याचा फायदा घेऊ नये याचं कारण मला पुरावा द्या. मी पुरावे देतो. यांनी एक ट्रक भरून दगड आणून ठेवले तिकडे. दगड कशासाठी आणले पोलिसांनी? पोलिसांसोबत आज व्हिडिओ आलेले आहेत. गुंड होते. हे गुंड कुठून आणले? पोलिसांवर माझं असं मत आहे, या पोलिसांवर केसेस झाल्या पाहिजेत. त्यांनी मुलींचे विनयभंग केलेले आहेत अशा प्रकारे मारून. दिल्ली पोलीस कमिशनरवर केस झाली पाहिजे. यांना तुरुंगात पाठवलं पाहिजे. आणि फडणवीस जर त्यांचं समर्थन करत असतील, मोदी जर समर्थन करत असतील, अमित शहा जर समर्थन करतील, त्यांनाही जेलमध्ये पाठवलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. इथे जी काल 1 लाख मुलं आली याच्यातले 90% हे रॉ होते. यांचा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही. आणि मी म्हटलं सर 50% मुली होत्या तिकडे. आणि मला सांग, कोणत्या आंदोलनात एवढ्या मोठ्या संख्येने बायका येतात? एक महाराष्ट्रातली म्हातारी वृद्ध बाई तिथे येऊन आंदोलनाला पाठिंबा बसली होती. तिच्याही काही समस्या आहेत, त्या सर्वांनी ऐकाव्या म्हणून. पण असे कुठून कुठून लोक आले होते. जम्मू पासून कन्याकुमारीपर्यंत महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागातून, मराठवाडा, खानदेश, विदर्भ, मुंबई, पुणे सगळीकडून लोक आले होते. हे भयंकर कौतुकास्पद आहे. सोनम वांगचुक हा या निमित्ताने एक स्वच्छ चारित्र्याचा आणि नैतिकतेला मानणारा गांधीवादी नेता आपल्याला मिळालेला आहे. लडाखमधून तो आलाय सगळ्यात महत्वाचा. आजपर्यंत एकही नेता लडाखमधून आलेला नाही भारताचा. आता या उपोषणाच्या निमित्ताने सोनम वांगचुक यांनी ताकद सिद्ध केली. याआधी त्यांनी काय केलं होतं? याआधी ते एकदा लडाखहून दिल्लीत पदयात्रेने आले होते लडाखच्या स्वायत्ततेच्या मागणीसाठी. त्यानंतर लडाखमध्ये त्यांनी आंदोलन केलं 23 दिवसांचं. त्यानंतर त्याच्यामध्ये गुंड घुसवले सरकारनी आणि व्हायलन्स केला आणि यांना जेलमध्ये टाकलं. एकही पुरावा नव्हता म्हणून त्यांना सोडावं लागलं. ती सरकारची पहिली हार होती. तरी या मुख्य बहिऱ्या आंधळ्या सरकारला सोनम वांगचुक यांची ताकद कळली नाही. सरकारला वाटलं नाही जेलमधून सुटलेला माणूस उपोषण करेल. त्यांनी केलं आणि ते काय, अभिजितने त्यांना बोलवलं नाही, ते स्वतःहून आले. ते म्हणाले तुम्ही कॉक्रोच जनता पार्टी काढली आहे, आय एम ऑनररी कॉक्रोच, मी सन्माननीय कॉक्रोच आहे म्हणून ते आले. प्रत्यक्ष जंतर मंतरवर सुरुवातीला गर्दी नव्हती. मग आपले हे गोदी मीडियावाले बडबडायला लागले, गर्दी नाही गर्दी नाही गर्दी नाही. मला ही खात्री होती की माणसं जागी होत आहेत. मी का गेलो आता? तर मला खात्री होती की 20 तारखेचा जो मोर्चा आहे 20 जुलैचा, इथे काही अभद्र घडणार आहे आणि तेच घडलं. लाठीचार्ज झाला. मुद्दा असा आहे की मी तिथे गेलो, मी पाहिलं वातावरण. दर दिवशी गर्दी वाढत होती. पहिले 15 दिवस काही गर्दी नव्हती. त्यानंतर प्रत्येक दिवशी गर्दी वाढत होती. राहुल गांधींनी यायला पाहिजे. मी अशासाठी सांगत होतो की मला कळत होतं की जनतेचा फील काय, इथे माणसं येणार आहेत. पण मला इतकी माणसं येईल असं वाटत नव्हतं. मी तुला खरंच सांगतो. 15-20 हजार, फार फार 25-30 हजार. लाख लोक, 80,000, 1 लाखापेक्षा जास्त, काही लोक तर म्हणतात त्यापेक्षा जास्त होते. जंतर मंतरच्या चारी बाजूंचे रस्ते जे होते
ते खचाखच भरलेले होते. मी तुला सांगतो, मी घाबरलो जेव्हा ते लोक बाहेर आले. कारण 9 वाजताचा मोर्चा होता. मोर्चा नेहमी उशिरा होता, तुला माहिती आहे. मला माहिती होतं 11ला सुरू होणार, पण पोलिसांनी गडबड केली. पोलिसांनी त्यामध्ये आदल्या दिवशी खूप आरफीएपणे आणून ठेवलं. त्यानंतर ते काय ते अश्रुधूर सोडण्याची नळकांड्या, मग पाण्याच्या फवाराच्या गाड्या वगैरे असं खूप भीतीदायक वातावरण निर्माण केलं. पोलिसांना वाटलं मुलं पळून जातील. मुलांची संख्या दुसऱ्या दिवशी अधिक वाढली. सोनम वांगचुकना अटक केल्यावर अधिक मुलं तिथे आले. त्याचा मोठा परिणाम झाला. सोनम वांगचुकना कदाचित अटक केली नसती तर एवढी माणसं आली नसती. पण ती सरकारने हद्द केली होती. सोनम वांगचुकना ज्या पद्धतीने उचललं, अरे प्रेताला घालतात तसं पांढरं कापड तुम्ही त्यांच्यावर घातलं. मग कोण आहे हे? पार्थिव शरीर आहे, मृतदेह काय आहे? सरकारचं म्हणणं काय आहे? आज जिवंत माणसाला तुम्ही असं उचलता? मला खरंच सांगतो तुला, नरेंद्र मोदी हा नरभक्षक माणूस आहे असं मी गुजरात दंगलीच्या वेळेला लिहिलं होतं. ते आज खरं ठरलेलं आहे. हा नरभक्षकच आहे. याला माणुसकी नाही, याला काही कोणाविषयी आदर नाही. आणि मला असं वाटतं नरेंद्र मोदींनी सत्तेत राहण्याचा अधिकार गमावलेला आहे. हे फडणवीस तर फडतूस आहेत, त्यांना मी किंमतही देत नाही. तिथे मी काल जे पाहिलं ना, मी तुला सांगतो, माझ्यासारखा शांतताप्रिय माणूस, गांधी आंबेडकरांवर श्रद्धा ठेवणारा माणूस, काल माझंही डोकं भिरभिरलं. कशा प्रकारे अत्याचार, असा अत्याचार आपण महाराष्ट्रात फारसा पाहिलेला नाही. दिल्लीचे पोलीस हे गुंड आहेत. मी तडीपार माणूस आहे, तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस आहे, तोच ऑर्डर देतो मोदीच्या संमतीने. माझा हा आरोप आहे, पोलिसांनी एक ट्रक भरून दगड का आणून ठेवले? कुणासाठी आणले? दिल्लीमध्ये पुरावे आहेत, मुलांनी पुरावे गोळा केलेले आहेत. त्यानंतर मी म्हणतो तरी मास्क लावून साध्या म्हणजे सिव्हिल ड्रेसमधली माणसं काठ्या घेऊन का मारत होती? ही कोण आहेत? हे RSS आणि बीजेपीचे गुंड होते का? चौकशी झाली पाहिजे ना. हे सगळा जो व्हायलन्स झाला काल, आता हा फडणवीस म्हणतो की हा व्हायलन्स जो आहे तो या लोकांनी केला, म्हणजे CJP वाल्यांनी केला. हा व्हायलन्स माझा असा आरोप आहे, याचे पुरावे आहेत. हा पूर्णपणे पोलिसांनी स्पॉन्सर केलेला होता. आम्ही बघितलेलं आहे, पोलिसांनी गाडीच्या काचा फोडलेल्या, पोलीस दगड मारत होते. फोटो अवेलेबल आहेत, व्हिडिओ अवेलेबल आहेत. पोलीस दगड मारत होते. हे सगळं कारस्थान जे होतं ते पूर्वनियोजित कारस्थान होतं असं मला वाटतं. माझा राग या अत्याचारी लोकांवर आहे, हा BJP वाल्यांवर आहे, या खोटं बोलणाऱ्या मोदी, अमित शाह. मोदी तर काल पळून गेला ना पार्लमेंटमधून, माहिती आहे ना, मोदी पळून गेले. लाखो विद्यार्थी, 1 लाखावर तिथे विद्यार्थी होते. त्यांचं कोणत्याही राजकीय पक्षाशी काही बांधिलकी नव्हती, तरी ते तिथे आले. कोणाच्या कॉलवर? अभिजित दिपकेच्या, जो मोठा नेता नाही. अभिजित दलित आहे असं त्यांनी स्वतः सांगितलं होतं. तो बाबासाहेब आंबेडकरांना मानतो, जयभीमच्या घोषणा होत्या. माझं म्हणणं आहे, धर्म जाती पलीकडे जाऊन हे विद्यार्थी तिथे आले. यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.